या ठिकाणी जर पाहिली तर या ठिकाणी एक बाईक बनवली आहे, काय आहे ती सगळी सांगितली जाणार आहे आपल्याला। काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपण समजून घेणार, ते विद्यार्थी कुठून आले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी ती बाईक बनवली आहे। पाहूयात या ठिकाणी माझ्या असणारे विद्यार्थी आहेत, पाहूयात काय सांगतात। मुझम्मिल सैयद, हॅलो, माय नेम इज मुझम्मिल सैयद। आम्ही बॅटरी आणि मोटरवर चालणारी एक बाईक तयार केली आहे, इलेक्ट्रॉनिक डर्ट बाईक। या बॅटरीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कीलेस बाईक बनवली आहे। बाईकसाठी चावीची कोणतीही गरज नाही, फक्त बायोमेट्रिक सेन्सरच्या साहाय्याने बाईक चालू करू शकतो, अथवा जर बायोमेट्रिक सेन्सर काही कारणाने चालू शकलं नाही तर आपण कीपॅडच्या साहाय्याने सुद्धा आपण आपली बाईक चालू करू शकतो। आणि या बाईकचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही 50 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने ही बाईक धावू शकते। तसेच एकदा चार्ज केल्यानंतर जवळजवळ 6 तास बॅटरी रन होऊ शकते। यासाठी वापरलेली जी बॅटरी आहे ती किती एम्पियरची? 35 एम्पियरची बॅटरी यूज केली आहे, 48 वोल्ट। या बाइक आलेला एकंदरित खर्च हा किती असेल? बाइक को बनाने के लिए अराउंड 1 लाख हुआ, क्योंकि हमारे कुछ कंपोनेंट दोबारा है। अगर हम इसको मास प्रोडक्शन करते हैं और मार्केट में हम ये बाइक लॉन्च करते हैं, अराउंड 65 to 70,000 में आपको कम्प्लीटली मिलेगी। और अराउंड 5 to 6 ईयर विदाउट मेंटेनेंस आप ये बाइक चला सकते हो, कोई चीज़ की खर्च नहीं है। और 2 आवर्स चार्ज करने के लिए आपको सिर्फ 10 रुपीज़ कॉस्ट खर्च करनी पड़ेगी, और आप अराउंड 120 किलोमीटर तक आप इससे जा सकते हैं। चार्जिंग के लिए इसको क्या कर सकते हैं? चार्जिंग के लिए इसका जैसा आप मोबाइल चार्ज करते हैं वैसे इसका चार्जिंग सिस्टम है। 10 एम्पियर से ये चार्ज होती है, सिर्फ 2 आवर्स इसको कंप्लीट फुल चार्ज होने में लगते हैं। इसके आरपीएम में कोई चेंज किया हुआ है आपने? आरपीएम नहीं, डायरेक्ट ये दिया हम लोग मोटर से डायरेक्ट पुली पे ये पावर ट्रांसमिशन दिया है, गियरलेस ट्रांसमिशन है, लाइट वेट गाड़ी है, कुछ प्रॉब्लम नहीं इसमें। क्लच सिस्टम नहीं, सीवीटी सिस्टम है, स्कूटी टाइप है, रेस करो गाड़ी चलेगा। एक्सेलरेशन पे फुल डिपेंड है। सर याच्यात आम्ही थंब सिस्टीम वापरली आहे, जर इन केस तुमच्या थंबला काही झालं तर त्यासाठी आम्ही पासवर्ड सिस्टीम दिली आहे, पासवर्ड टाकून तुम्ही ते चालू करू शकता। इथे आम्ही जी बॅटरी वापरली आहे ही लिथियम आयनची बॅटरी आहे, ही 48 व्होल्टची बॅटरी आहे, 35 एम्पियर करंट लागतं तिला। ही जी मोटर आहे ही BLDC ब्रशलेस डायरेक्ट करंट मोटर आहे, ही 2 हॉर्स पॉवरची मोटर आहे। इथून आम्ही चेन ड्राईव्ह दिलेला आहे, त्या चेन ड्राईव्ह बॅक व्हीलला जात आहे, बॅक व्हीलला आम्ही ड्रम ब्रेक बसवलेला आहे, पुढे डिस्क ब्रेक आहे। अशा प्रकारे आम्ही बाईक बनवली आहे, आणि ही पूर्ण बाईक आम्ही कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बनवलेली आहे। हे जे फॅब्रिकेशन दिसतंय तुम्हाला हे सुद्धा आम्ही कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बनवलं आहे। हे GI शीटचं बनवलेलं आहे, जे मटेरियल वापरलं आहे हे AISI 304 मटेरियल आहे चेसीसाठी, आणि हे ऑफ रोड आणि ऑन रोड दोन्ही पण चालू शकते। आणि टॉप स्पीड हा तुम्हाला 60 पर्यंत भेटू शकतो। ही जी एकदा चार्ज केल्यावर ही 80 ते 100 किलोमीटर जाऊ शकते फॉर 60 kg साठी, 1 पर्सनसाठी। जुन्नर तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिलं तर या ठिकाणी पर्यावरण संतुलन राखायचं असेल तर प्रदूषण होता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं, आणि हेच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यांनी मात्र अशा प्रकारची प्रदूषण विरहित बाईक 2 व्हीलर या ठिकाणी तयार केली आहे। हिचा खर्च जरी लाखभर रुपयाचा असला तर मोठ्या प्रमाणात जर उत्पादन घेतलं तर हा खर्च 60 ते 65 हजार रुपयापर्यंत येऊ शकतो। म्हणजे इतर कोणत्याही बाईकपेक्षा ही बाईक आपला स्वस्त असेल, मेंटेनन्स तिचा अत्यंत कमी असेल। अशाच प्रकारचे प्रयोग या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जातात, असेच विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत। हा गेली 17 वर्ष हा प्रयत्न GMRTच्या माध्यमातून केला जातोय, असेही अनेक शास्त्रज्ञ या माध्यमातून घडून जातील। एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं।